ठिकाणी साधू संत उपस्थित आहेत, परिसरातील पंचक्रोशीतील सर्व भाविक जन उपस्थित आहेतच. आताच फोन आला, अक्कांचं आगमन होणार आहे आणि असा हा आनंदाचा कार्यक्रम आपण साजरा करणार आहोत. याच्यातील आज हरिपाठ गीतापाठ झालेला आहे. यानंतर आलेल्या सर्व पाहुणी मंडळींना आदरणीय सुरेश तात्यांकडे प्रसादासाठी सगळ्यांनी बाहेरगावून आलेले सर्व पाहुणी मंडळी, वारकरी मंडळी, भजनी मंडळ यांनी सुरेश तात्यांकडे आता भोजनासाठी चालायचं आहे. आणि त्यानंतर सुश्राव्य असा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज वाडेकर यांचा विनोदी शैलीतून दणदणीत कार्यक्रम होणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपल्या कृष्ण प्रतिष्ठानवरून अक्कांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तरी सर्व भाविकांनी लवकर प्रसाद घेऊन जेवण करून आपापल्या वेळेवर इथं हजर व्हायचं आहे. गुणीजन मंडळींनी सुद्धा लवकर आपलं साहित्य लावून तयार राहायचं आहे. तर सगळ्यांसाठी सूचना आहे, आता आपल्या गावकऱ्यांनी सुरेश नानांच्या घरी बाहेरगावून आलेल्या मंडळींना भोजनासाठी न्यायचं आहे. जय हरी, रामकृष्ण हरी. स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे तेच नमस्कार होनी आता. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अत्यंत छोटा या पुरींना शक्यतो बसवून द्या ना. हनुमंता तुम्हा आलो रामदूता, हे श्री रामचंद्रजींच्या दूता हनुमानजी भगवान, मी तुम्हाला शरण आलोय. दोनदा बोलले शरण शरण, कारण दुसरी जी शरणांगती आहे तिला सफल शरणांगती म्हटलं जातं. नुसतं एकदा जर शरण म्हटलं, अरे बोलू नका ना, काय दोष होऊ शकतो त्यात. द्विरुक्ती का केली? शरण शरण. शरणागतीमध्ये दोघं हात वरती करावे लागतात. कुठलीही आट न ठेवता सफल शरणागती. तुम्हा आलो रामदूत आहे, हनुमानजी भगवान रामजींचे दूत असणारे आपण एवढ्यासाठी शरण आलो. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. सुभट म्हणजे अत्यंत कुशल अनुभवी तुम्ही आहात. भक्ती कशी करावी हे तुमच्याकडनं शिकावं म्हणून मी तुम्हाला शरण आलोय. काय खुबी आहेत भक्ती मधल्या, अशा कोणत्या कोणत्या वाटा. आता वाटा तर सगळ्यांना कल्पना असतात. असं सरकून ना गायकवाड दादा सोड थोडस, मी तुम्हाला मुद्दाम सरकवलं वाटा शब्द आला म्हणून. पोलिसांना जितक्या वाटा माहिती असतात त्यापेक्षा 2 वाटा चोरांना जास्त माहिती असतात. आणि आपल्या वाटा मर्यादित असूनही पुन्हा कौशल्याने चोर पकडणं मग यात विशेष आहे ना. तो एक समर्पणाचा शरणागतीचा भाग आहे. कुठलाही धागा दोरा नसतानाही जसंच्या तसं प्रकरण उघडून काढणे म्हणजे साधी गोष्ट आहे का? आणि तेवढ्यासाठी शरण जावं लागतं. हेच मार्गदर्शन करत असते सासू की काही झालं की माझ्या कोणत्याही सुनेच्या हातून असं कार्य घडायला नको की जेणेकरून घराण्याचा सत्यानाश होईल. म्हणून या सासू सासरे जे सुनांना मुलांना बोलतात. आता मुलांचं म्हणे आणणार त्याला पाहतात पानसट आहे. अरे पानसट नाही, तो चिकित्सक आहे. त्याची एवढीच इच्छा आहे काही झालं तरी
आपल्या घराण्याची जी लेव्हल आहे ती खाली जायला नको. नाही जास्त जमलं ना, मागच्यांचं का होईना, वाढावी महत्व वाढे. महत्वाचे तसे गावाच्या काळजीसाठी हनुमानजी देवता महत्वाचे. असं एकही गाव नाही की जिथे हनुमानजींचं मंदिर नाही. भले एखाद्या गावात राम मंदिर नसेल, विठ्ठल मंदिर नसेल, कृष्ण मंदिर नसेल, दत्त मंदिर नसेल, यातलं एखादं असेल किंवा एकही नसेल, पण हनुमानजी महाराजांचं मंदिर प्रत्येक ठिकाणी. हनुमानजी महाराज शक्तीची, बुद्धीची, तपश्चर्याची आणि एवढं सगळं असून विनम्रतेची देवता आहे. काय शिकाल हनुमानजींकडनं? आणि शिकण्यासाठी एक लक्षात घ्या, कुणाकडनं काही शिकायचं असतं तर सरळ सरळ गेल्या गेल्या नाही विचारता येत. परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम. ज्ञान मिळेल, पण पहिलीच म्हणजे काय, विनम्रतेची बाजू. नमस्कार करावा लागतो. नमस्कार नमस्कार दोन लोकांना करावे लागतात. दुर्जनम प्रथम वंदे. जो बेरड बीड मागे लागते त्यानं पहिले पाय पडले ना पडे शिलगोत होत. आणि सज्जनाचा मग वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची. या संतांचं चरण, चरण का म्हटलंय? आचरण करतात म्हणून चरण आहे एकच. पाय, चरण, तंगड्या, तिन्ही एकच. अर्थ बदलतो का? काही काहींना सांगावं लागतं, जर त्याला चमकणार तंगडमुडी आतमध्ये दिसू बेटा म्हणजे इथला निश्चित येतो. तंगड्या मोडण्या पडतील. पाय, तुमचे पाय लागू द्या, तुमचे पाय लागू द्या. या ना एखाद दिवशी आमचंही घर पवित्र होईल. या एखाद दिवशी तुमचे पाय लागू द्या. आणि काहींचं इतकं दिव्य आचरण असतं की त्यांना तर सांगूनच द्यावं लागतं. चरण न सोडी सर्वधा आणि त्या शरणागतीमध्ये त्यांनी स्वतःहूनच आपले संताजी महाराज जगनाडे, गौर शेटवानी, गंगाराम मवाळ आपल्या तिघही शिष्यांना मित्रांना सरळ सरळ सांगितलं की हनुमानजी भगवान यांना जर शरण जायचं असेल तर नुसतं शरण नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं? त्यामुळे थोडस शॉर्टकट छोट पावशीला कडू का नवर घेऊन तुला आहे ना का काही काही गडबड गडबड वाटत आहे. पाणी न्यारा उठेल, लाईट न्यारी चालली गई आटे निघत या वावदन वावदन माहिती दूध बरं चला ठीक आहे. नवरदेव सांगेल गड्या द्यायचे थोडा टाइम बरं तोच नवरदेव बहीण म्हणे मुंदी नवरदेव मुंदी 5 ग्रॅम नाही सोना आणखी तंगाड मामाले मामा मध्यस्थी होता म्हणे खाऊ सोयरा ती मुंजी दाखला कधी. अरे बाप
आपणच होतो ना बसता आहे का म्हण पावतीची अरे तू का पावत्या नुसत्या मुंदी बोले आहे का आईन मांडले कपाट मन आधी काही केलते याला काय किल्ल्या त्या किल्ल्या देऊ का आतमध्ये पिरी का तो किल्ल्या या फिर एक बहीण सांगा पटकन नवरीला आनंद सांगा हा घराच्याच ना नवरी नाही नाही उई तुम्हाला काय करता काय उई मना अंगे नाही बरं आता मला कालच्याच कीर्तनात सूचना मिळाली होती पुन्हा अकराड्याला कीर्तन होतं एवढं विनोदी कीर्तन झालं तिथे आणि त्या लोकांनी काय सांगितलं म्हणे बाबा त्या असा आषाढाला त्या आषाढा मग एकदम चमक भरायचा त्यात पोर येऊन म्हणे बाबा दल्लाला नीटपट्टा जिराय नाही म्हणतो बघ कर प्रयत्न लगेच उत्तर कार्यात खर्च मी देते घडू शकत आणि हसून घ्या मानवी जीवनाचं खरं रहस्य एक समजून घ्या जगायचं तरी किती आपल्याला जगायचं तरी किती आता परवा आपण बोललो होतो इथे अक्का धमणार जगायला तरी कितलं इनमेन किती जगायचंय आपल्याला वयाच्या 25 वर्षापर्यंत आपल्याला कळतच नाही काही जीवन कसं जगायचंय माहिती असतं का आपल्याला समजा काही शिक्षण वगैरे झालं लग्नाचं आपलं वय झालं तर आपली पत्नी ही किमान कुठल्या क्षेत्रातली तज्ञ असावी तिने आपल्या आई वडिलांसाठी कसं वागावं हे नियोजन आहे का पोरांचं आहे का नाही बेट आणि पडेल कसं नियोजन अहो बाबा सूत्र व्याख्या विचार राहिला आपलं जात नाही हो का कोणती बी हो विठाल विठाल एवढा काना कोपरा देखत मग दासा ना समर्थन पिढी आहे का नियोजन 25 वर्षपर्यंत कसं आयुष्य जातं आम्हाला कळत नाही बालापण असं खेळ का बाहेर गेलं बालपण हे कुठे गेले इथले खाली बसून गेले नाही मी आषाढाऊच नाही आते विठाल विठाल तुम्ही जरा आता टायकरी बदल मी आडे बाबा बदलवू का पंचवीस वर्ष काहीही कळत नाही आम्हाला आणि वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी चांगदेव 65 अमृतानुभव आणि हरिपाठ हे झालं ललित वाङ्मय माऊलींच संगीतामध्ये अशा विरहिणी गायलेल्या आहेत महाराज त्यांनी पांडुरंगासाठी अर्थ त्याच्या की बारकाईने त्याचा खरा अर्थ जर समजला तर एक एक डोळ्याला 2-2 धारी लागतात समज फक्त तशी असावी कल्पना करा एखाद्या पोरीचा पती मिलिटरीमध्ये आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली नुसती कल्पना करा पण ती पोरगी आपण आहोत असं ठरवा जरी पुरुष असलो आपण तरी आणि आपला जीवाचा जीवलग तिकडे देशाच्या सीमेवर आहे लोक तर बोलतात हो आता मागे भारत पाकिस्तान थोडस काही झालं होतं ते सर्जिकल स्ट्राईकच्या वेळेस सगळ्या देशाचं म्हणणं होतं युद्ध झालं पाहिजे इकडच्या तिकडच्या दोघं देशांचं म्हणणं होतं की एकदा होऊनच गेली पाहिजे पण अशा काही काही लोकांच्या भेटी घेतल्या मी त्या कालावधीमध्ये कुणाचा मुलगा मिलिटरीत आहे कुणाचा जावई मिलिटरीत आहे कुणाचा भाऊ मिलिटरीत आहे अशा कमीत कमी 30 ते 40 पोरींना मी भेटलो त्यांचे पती मिलिटरीत होते प्रत्येकाला विचारायचो मी बाहेर तर कोणी काही नाही एक सावळी झालं पाहिजे जेवढी तेवढी तुंडकाम बटो का मुंडकाम बटो आपलं कोणी नाही ना ते पण ज्या पोरींचे पती
मिलिटरीत होते. त्या पोरींना मी भेटलो की तुम्हाला काय वाटतं ताई, युद्ध व्हावं का होऊ नये? म्हणे महाराज आमच्या मताचा विचार कोण करेल, पण आम्हाला तर एकच वाटतं, दोघही देशांच्या नेत्यांनी बैठक घ्यावी, काहीतरी तडजोड करावी. तडजोड करतोच ना आपण, घरामध्ये मुलगा सून यांचं जमत नसेल आपल्याशी, आपलं जमत नसेल त्यांच्याशी, वेगळं काढतोच ना. वास्तविक मुलगा आणि सून घरातून वेगळं निघताना बापाची स्थिती अशी असते, स्वतःच्या मुलीचं ज्यावेळेस तो लग्न करतो तर मुलगी रवाना करताना बाप फक्त रडतो, पण कमवता मुलगा आणि सून ज्यावेळेस वेगळी निघतात त्यावेळेस बाप मरून जातो. नुसतं प्रेत जिवंत असत ते. अंगा खांद्यावर खेळणारे नातवंड आपल्या जवळ येत नाही, येऊ देत नाही, जगतातच ना. मग त्या पोरींचं म्हणणं तेच होतं, प्रत्येक मिलिटरीमॅनच्या पत्नीचं युद्ध होऊ नये, युद्ध व्हायलाच नको महाराज. इकडचे असोत का तिकडचे असोत, आम्ही बायका विधवाच हो, इकडच्या असो की तिकडच्या असो, काही झालं तरी दोघं देशांना एक अक्कल आली पाहिजे. आणि थोडस बाहेर या, नाही झुमके जाल पाहिजे एक्स्ट्रा, एक तर त्या मरतींनी तर आपण मरतो, मग तू जायचं. ज्याचा जावई आहे त्या सासऱ्याला विचारा, त्याचं म्हणणं नाही हो महाराज, युद्ध व्हायलाच नको. ज्याचा मुलगा आहे, जिचा मुलगा आहे त्या आईचं म्हणणं. ही स्थिती जी मी मांडली ना, मग गुरुनाथ रायांनी, निवृत्तीनाथांनी एकदा डोक्यावर हात ठेवून भगवान विठ्ठलाचं दर्शन घडवून दिलं आणि हात उचलला. ज्ञानोबा पाहिलं ना, आता तुझ्या साधनेने शोध, तुला मी साधन सांगितलंय, एकांतातलं ध्यान भजन वाढव आणि त्याचा साक्षात्कार. मग साक्षात्कारासाठी जशी घरी राहणारी त्या वाराबाहेरून धुणा वेगी भेटवा वाज गुण वाराबाहेरून वाज एवढी समज वयाच्या 16व्या वर्षी. काय तुमच्या आपल्या जीवनातलं रहस्य, काय प्राप्त केलं उभ्या जीवनात? बायांनी मुलांचे लग्न झाल्या, सुना आपल्या घरात आल्या, लक्ष्मीच्या पावलानं आलेली, आपल्यानंतर आपल्या घराचं सगळं वैभव सांभाळणारी. किती बायांनी सुनांना लक्ष्मीचा दर्जा दिला? जरा वरती बोट करा बरं. तिला धन्यवाद, धन्य माता पिता. उरलट उरलं बोलण्यातच नाही यायला असं आईची कडका तिन्ही इनी काहीच नाही. आपलं वय काय, लेकराचं वय काय, सांभाळून कसं घेतलं पाहिजे. सुनेपेक्षा सासूचं वय किमान 25 वर्षाचं तर जास्त असेल. काय अनुभव आला? खानदेशामध्ये बहुतेक ठिकाणी मी पाहिलं, जेवढं गलिच्छ सासवा बोलू शकतात घरातल्या ज्येष्ठ स्त्रिया, एवढं कोणीच बोलू शकत नाही. गंजे भजनचे, हरिपाठचे, तुझ्या दरी दरी नाचानचे, पटचे, पण गरमा जर रांडा गदड्या, रांडा गदड्या, कोरोना होणार नाही का? तरी कृपावंत देव आपले चित्ताट यांचे. मी तर म्हणत जिथल्या बाया आड्या तेवढ्या गाया देते होती, एक बी राहत्या नीट बरं. पण पांडुरंगाची अगाध कृपा समजा. कितीक दिवस जगायचं? 25 वर्षपर्यंत कळत नाही, आणि 50 नंतर चाललेलं शहाणपण काहीच कामाचं नाही. 50 नंतर काही काही लोकांना अक्कल येते. 55 वर्ष नवरी घ्या आणि मग बाबा अशी एखादी बारीक माहिती का तुम्हाला?
अशी बारीक माहिती का तुला ती बारीक माय न गुण लागे का तुला जाड्या घेचा टाकण्या पडते ना पहिले आता तुला नाच टोचणी पडी तुला तर मंगलाबाई बन सोडेल रघुवीर खेडकर शिवाय दुसरं दिखे नाही अजून बी तुला वटणी पाय तर पिवे पाणी निघी पन्नाशी नंतरच शहाणपण विठ्ठल विठ्ठल 25 पर्यंत कळत नाही 50 नंतरच शहाणपण काही उपयोगाचं नाही मग 25 वर्षासाठी एवढा खटाटो याने टोपे त्यांना डोकार त्याला बोलाव नको तो जरी येतो मी उभा राहणार नाही बसण्यास मागे त्या येतील तर आम्ही उभा राहणार नाही म्हणतो समजा त्या उभा राहिला तुम्ही फाशी लिहिले द्या बिनाकली धंदे नाहीत का सगळे भाऊ भाऊ भावाच्या मुलीचं लग्न ना म्हणतो मी येऊ नये ही सुद्धा जेवाऊ नये कसा जित्ता ठेवा नाही कुणाचं ऐकतात हे कुणाच्या भरोशावर हे वाक्य बोलतात दोघांपैकी कोणतं तरी एक मूर्ख असतं एक तर पती एक तर पत्नी म्हणूच नका पती पत्नी नवरा बायको म्हणा पती कुठे ज्याची पत असते त्याला पती म्हणतात पत्नी कोण जी पतन म्हणजे पापापासून सगळ्या परिवाराला वाचवते तिला पत्नी म्हणतात उंच ग्रेड आहे पती पत्नी हरिचंद्र ताराराणी पती पत्नी होते राम सीता पती पत्नी होते कृष्ण रुक्मिणीची पती पत्नी होते शिवाजी महाराज त्यांच्या पत्नी शिवाजी महाराजांच्या बायका नाही पत्नी होत्या तुमना आपला काही काही तर त्याचं स्वतः सांगतात आम्ही दोन्ही नवरा बायको यायचे बरंच आहे ही घ्या तुम्ही जिल्या अरे नवरा कनिष्ठ लेवल आहे पती कुठे नवरा म्हणजे काय नवराला पती दाखल लागत का तिने सांगून याने ऐको बट म्हणतात बटी जाऊ उठ म्हणतात उठी जाऊ नवराला काय बोलतो डोकं लागत का तर त्यांनी आता आता दोन काढलंय काही काही तर 4 लोकांमध्ये शब्द देतात आणि आणखी आता ती नाही म्हण राहिली मरी जाणार आहे घरमा तकत नाही आणखी बाहेर बी त्याच बोमा नम्र विनंती सासूले धरले म्हणाला नाही ती देवता आहे आपला पती जर देव आहे तर देवाची आई देवा मान कुठे सन्मान कुठे दर्जा कुठे नवरांसमोर म्हण राहिली हे आम्ही धरली आणि तो बी तिला बद्दल नाही म्हणून काही म्हणणं तिला बोलायला जाऊन मी कानपटाम काही लिहू का विठ्ठल विठ्ठल कुठेतरी एका केंद्र बिंदूला शरण गेलेले लोक असतात शरणागतीचे 2 प्रकार आहेत सफल शरणागती विफल शरणागती विफल शरणागती राजा दशरथजींचं एवढं इम्प्रेशन एवढी पत म्हणून त्यांना शब्द संत सुद्धा वापरायचे काय अवधपुरी रघुकुल मणी राहू मणी 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 सोन्याचे मणी हिऱ्याचे मणी मोत्यांमधल्या खऱ्या मोत्याचे मणी नाग मणी अशी एक पुरी आहे अयोध्या की तिच्यातला प्रमुख गुरुमणी म्हणजे राजा दशरथजी होते आणि गोस्वामीजी सांगतायत अवधपुरी रघुकुल मणी राहू वेद विदित तेही दशरथ नाव एवढाच नाही धर्म धुरंधर गुणनिधी ज्ञानी धर्म धुरंधर गुणनिधी ज्ञानी हृदय भगती मती कारंग पल्लवी आणि अशा राजाजींकडे देवतांचे प्रतिनिधी आले आणि सांगायला लागले हे राजन
ये असुरों का समूह हमें बहुत सताता है, कृपा करके हमारी ओर से लढने के लिए आइए. काय इम्प्रेशन असेल. देवतांचा प्रतिनिधी एका मानवाकडे यावा की आमच्या बाजूने लढायला या. काय पत असेल. त्यांना देवता शरण. ज्यावेळेस जायचं ठरलं महाराज, कैकेयी जी महाराणी, महान साध्वे, महान पतिव्रता, त्यांच्या 3ऱ्या क्रमांकाच्या राणी, त्यांना 700 बायका होत्या. कौशल्यजीकडे गेल्या आणि सांगायला लागल्या त्या कि बोले दीदी, राजा जी असुरों के साथ लड़ने जा रहे हैं, बस हमारी भी बात चला दीजिए कि हम उनके साथ जाना चाहते हैं. बोले पगली हो गई तुम. अरे वो कहा जाए वन विहार के लिए, वो तो युद्ध के लिए जा रहे. एक एकाचे नाही मनोव्यापारी, केवढे मोठमोठाले असुर आहेत तिथे. बोले हमें असुरों का डर नहीं, हमारे पति की चिंता है. काय वृत्ती असेल काही बातेची. सगळ्यांना कल्पना आहे, रणांगणावर एक असुराने भल्या मोठ्या पहाडाचा तुकडा फेकला, रसाचा आस तुटत होता, स्वतःचा हात घालून पतीचे प्राण वाटा. विश्वास निधारणा पळसाई जात ना, औषाना सापरास मंतरा सांगतीस. आणि संस्कृती काय सांगते, नवरा देवरास. मग देव आहे ना, त्याला पाय पडो का साप जाय, त्याला ते शिकाडो. बैठली विचारायला काय करू, उशाना साप माणसे बटा. आणि या मंतरास नाही केले तिथून बाया रात मदांगडो घालते ते. मन नाव ना काहीतरी कर द्या, नाही तर मला पोत कर द्या. मी गांधरा सुटून पोत कर दिसू घालते. मंथरांचं ऐकू नका. तुम्हीच बाया इतक्या उदार आहेत, पतीसाठी आई वडील बाहेर सगळं सोडून आलेल्या, पतीकडे काही न मागणाऱ्या. पण मंथऱ्या सामान्य नाहीत बरं. रामाचं घर फोडून टाकलं तो ना आपला काय उठणार 3 पाट घरी. रामाचं घर सोडलं नाहीये मंथरे रे. वर्षानुवर्ष गेले, रामजी प्रगट झाले, रामजींचा राज्याभिषेक आला. आणि ही मंथरा कैकेयी माता माळा गुंफत होते आपल्या हाताने की रामाचा राज्याभिषेक होईल तेव्हा रामाच्या आणि सीतेच्या गळ्यात टाकायला. माझा मुलगा आणि सून यांच्या गळ्यात ज्या माळा टाकायच्या त्या मी स्वतः तयार करेन. रामजींच्या आनंदामध्ये आनंद मानणाऱ्या. आणि तिथे मंथरा आली आणि काय म्हणायला लागली, अगं तुला एवढा काय आनंद झाला. म्हणे राम राजा होणार आहे माझा. माझा अगं माझा भरत आहे ना, हा तुझा आहे. माझा कोण म्हणते मंथरा. आणि एक पक्क लक्षात ठेवा सगळ्या बायांनी, ज्या कथान्या लाटा पाटान्या नाहीत पण बिगर कामण्या प्रेमद काढतील तर समजी लेवा नाही किडा पाडाला येईल ते आपला गरबा. विठ्ठल विठ्ठल. भरत कैकेयी मातेचा का मंथरेचा. आणि ती मंथरा सांगे माझा भरत. या अशा इथल्या बावलाया कोरोना मध्ये जित्याच नको राहायला पाहिजे होत्या. घरच फोडणार आहेत ना. वृत्ती मंथर आहे, बाई मंथरानंतर असेल हो. वृत्ती अगोदर. हळू 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 मूर्ख झाली का. अगं भरत हा तुझा मुलगा आहे आणि भरत जर राजा नाही झाला आज, आयुष्यभर भरताची पत्नी मांडवी या सीतेच्या पुढे पुढे करत फिरेल. आणि माझा भरत दास राहील. आणि हा राम हा राजा बनेल. अक्कल आहे का तुला. कोण म्हणते राणीला दासी म्हणते, तुला अक्कलचे का. एक लक्षात ठेवा, माणसाने सुद्धा जोडाजोडी उभं करायला लायकीना नाहीत. पण असा माणसं जर तुमले म्हणतील तुला अक्कल छे का, त्या टाइमला समजी लेवा आपली अक्कल का आणटी व्हाय जाय लेवा. कनिष्ठ लेवल भूटानवा उभं राहायची ज्याची लायकी नाही, तो जर आपल्याला शहाणपण शिकवत असेल समजून घ्यायचं आपण संकटात येणार. ती सांगते मूर्खपणा करू नको. आणि सगळ्यात महत्वाचं राजा दशरथ आहे ना, अगं याचं खरं प्रेम
कौशल्यावर आहे. हे नाटक करतोय. ताब्यात घेतलं जातं. हे सर्पमित्र असतात ना, साप ताब्यात कसा घ्यायचा ते शिकवतात. साप ना दातने पाडणं पडतोय. हळू हळू असं मागे ती म्हणते पणले बघित कशी बोटला देत नव्हतं. जर पणवर पाय ठेवते ना, मग मानवर पाय ठेवला पडत. मी साप न सांग राहीन बरं. मी तर बाया बोलतो ऐकते ना, द्या मन नाव सांगे आणखी तो एकटाचा बोल ना, असा बोल राहिला. विठाल विठाल एवढं मधुर बोलायला लागल्या काही. आणि सांगितलं होतं सुरुवातीला एक सांगायचं की भरताला राजा करायचंय, कारण राजाचं 4 मुलांवर सारखं प्रेम आहे. मजारच नको सांग देऊ रामले वन माझा ते बरं बडा काकाला होई जाई ऊस तोडायला जाणं पडी आपले. सांगितलं बा. आणि त्याप्रमाणे जसे राजाजी आले आणि मंचकावर बसले, काही त्यांच्या अगदी जवळ बसल्या आणि सांगायला लागल्या, सुनहु प्राण प्रिय भरत टीका भरत राजा होणं करून याला काय वरदान म्हणतात का? पण लगेच प्रहार केला. मांग हो दुसर बर कर जोरी पूर्वही नाथ मनोरथ मोरी. माझं पहिलं वरदान आहे भरताला राजा करा, पण माझं दुसरं वरदान. राजाजी म्हणायला लागले काय? काहीच नाही, एकच आहे, तापस बेच विशेषी उदासी. तापस नाही, तारुण्यात फाशी घेऊन मरून जात आहेत बरं काही पोरं. सगळ्या बायांना माझी नम्र विनंती आहे, आई आणि पत्नीच्या वादामुळे सुद्धा पोरं मरू शकतात बरं. धोक्याची सूचना आहे, वेळेवर 2-2 पाऊल मागे सरका, स्वभाव बदला. बेटाईम येईल शानपण काहीच काम न राहत नाही. माझ्या मित्राची पत्नी आणि सूनबाई अशा भांडायच्या त्या मित्राच्या मुलाशी. जेवताना सुद्धा वाद चालायचा. तो भाकर मागायचा आणि त्याची बायको म्हणायची, सांगा ती लागस का मी लागस. लगेच माय बी जाय पोरे जीर आहे ना, ही लाज नाही ती मायले बी. जन्म दिलेला बालपणी दूध पाजलेलं त्या लेकराला, आणि तो जेवतोय. आई म्हणते, बोलणार आहे कुत्रा, ती लागस का मी लागस, विचाराय नाही तुले खावाळी दिलं पोइले. काय केलं पोराने? बराच सहन केलं त्याने बराच काळ. अनेकदा त्यांच्या घरात मी वाद मोडले. पण शेवटी एक दिवशी पोराने फोन केला, म्हणे काका कुठे चाललंय? म्हटलं बाबा तिकडे कीर्तनात चाललो शहाद्याकडे. म्हणे माझा शेवटचा जय रे काका, मी आत्महत्या करतोय. म्हणे बावळट, मूर्खपणा करतो का? गाडी फिरवतो मी इथूनच, थांब, मूर्खपणा नको करू, कीर्तन जाऊ दे आजच्या दिवस. मी काय म्हणतो, नाही म्हणे काका तुम्ही जरी परत आले फक्त माझं प्रेत पाहायला मिळेल, जय सीताराम. लगेच सगळ्या मित्रांना जे जे ओळखीचे त्यांना फोन केले. लोक गेले पळत, तोपर्यंत जय सीताराम. मेलं वर्ग. मी बायांना विचारतो, कोणी मारलं? कोणी मारलं? आई जन्मदाती आहे ना. लेकराला जीव लावतात ना तुम्ही, तुमच्या डोळ्यासमोर मरून गेलं पाहिजे का? पत्नी पतीवर प्रेम करताना एवढंच आणायचं असतं का? काही अक्कल? स्त्री आहोत ना आपण. स्त्री तर प्रेमाची मूर्ती आहे ना. आईचं प्रेम तर समुद्र इतकं खोल आहे, कुठे गेलं? आणि पत्नी, आई थकते त्यावेळेस त्याचा हात तुमच्या हातात भर मंडपात दिलाय की बाई ग त्याला आयुष्यभर प्रेम दे, हे दिलं का?
मेला पोरगा. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार झाले. स्मशानात त्याच्या बापाला सांगून दिलं येतो आणि घरलोक चाल तर नको. निघून आलो. 2 महिन्याच्या अंतराने त्याचा बापही गेला. स्मशानातूनच निरोप घेऊन घरी. 7-8 महिन्यानंतर जायचं योग आला. त्याची आई म्हणते कर मग तू काही घरलोक घेत नाही. भाऊ गया तसं तू काही उन्हाळत नाही. तू कोणा घरी येऊ तुम्ही बाया शेत का? लाज वाटच का बाया म्हणाली एवढी तेवढी. दूध पाजलं होतं ना त्याला. तो जेवण करायचा. सांगणारे बडवा तुला काय खावडी दिनं बोल ना माय लागस का बायको लागस. इतकं आईने बोलायचं असतं का? आणि पत्नी तोपर्यंत त्याची पत्नी आवाज द्यायची म्हणे आबा आता या सिलेंडर कसं नव्हतं तसं आम्हाला काहीच समजत नाही म्हणे. मोबाईलवर म्हणतं सिलेंडर एकच करणं पडत.